तर हा ब्लॉग त्या लोकांसाठी जे ठाण्यामध्ये वन डे ट्रिप शोधतायत. किती नुसत्या मांजरी मांजरी बाकी ठाण्यामध्ये खूप सारं आहे काय काय फिरायला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आपण आलेलो आहोत ठाण्यामध्ये कॅट गार्डन. ऍक्च्युली या गार्डनचं नाव कॅट गार्डन नाहीये, कचराली तलाव आहे. आता इथे कसं यायचं, कुठून यायचं ते मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते. सो लेट्स गो. इथे एक मंदिर सुद्धा आहे, म्हणजे इकडे तलाव आहे, इकडे गार्डन आहे आणि इथे मंदिर सुद्धा आहे. गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो पहिले जाऊया आणि पाया पडून घेऊया. साठी आलेलो त्या मांजरी इथेच आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मांजरी दिसतील. इथे पण मांजरी, तिथे पण मांजरी, तिकडे डक. प्रत्येक जागी मांजरी आहे भाई, प्रत्येक जागी. डक पण आहेत. बाई किती क्यूट आहे. इकडे पण आहे, तिथे पण आहे. ते छोट्या मुली खेळत आहेत आणि इकडे छोट्या मुलांसाठी खेळायला मस्त आहे. तिथे पण आहे, क्यूट आहे. तर हा ब्लॉग त्या लोकांसाठी जे ठाण्यामध्ये वन डे ट्रिप शोधतायत. मी जास्तीत जास्त कव्हर करायचा ट्राय करेल, बट जेवढं होईल तेवढं मी करेल आणि मी तुम्हाला दाखवेल. भाई जिकडं बघावं तिकडं तुम्हाला मांजरे दिसतील. लेट्स सी. एकदम क्यूट क्यूट. तिथे पण एक आहे, तिथे पण एक आहे आणि अजून एक तिकडे पण एक आहे. तिथे पण आहे. सो खूप जास्त भारी आहे भाई साहब. किती किती नुसत्या मांजरी मांजरी वाव. भाई साहब आणि व्ह्यू पण एक नंबर आहे भाई. ओ भाई असं चुकून एवढे छोटे छोटे आहेत ना, त्या पायाच्या खाली पण येऊ शकतात. बापरे बापरे. हे बघा, व्ह्यू पण एक नंबर आहे भाई. आणि इथे जॉगिंग वगैरे करायला, राऊंड मारायला सगळ्यासाठी. फक्त इथे येण्यासाठी ना थोडेसे हे घ्यावं लागतं तुम्हाला. थोडस जेव्हा तुम्ही ठाणे स्टेशन वरून बाहेर याल ना, शपथ तिचे डोळे बसले भारी. जेव्हा तुम्ही ठाणे स्टेशन वरून बाहेर पडतात तेव्हा ते उड्डाण पूल आहे, त्याच्या खालून आल्यानंतर तुम्हाला ओला किंवा उबर करावं लागेल. कारण की आपण जेव्हा नॉर्मली उतरतो तिथे रिक्षा स्टँड आहे, तिथून तुम्हाला 100 रुपये घेऊन इथे पोहोचवतील. आणि जर तुम्ही ओला उबर केली तर तुम्हाला 50 रुपयामध्ये इथे पोहोचवतील. सो आम्ही पण तेच केले आणि आमचं थोडंसं लक होतं, थोडंसं डिस्काउंट भेटलं. त्याच्यामुळे मग तो स्क्रीनशॉट आम्ही ऍड करतो, तो बघा. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं कमी प्राइस मध्ये भेटलं. सो अशा आम्ही पोहोचलेलो आहे. आणि मेन म्हणजे तर जेव्हा आम्ही सर्च केलेलं तेव्हा हा जो गार्डन आहे तो फक्त सकाळी 10 वाजेपर्यंत उघडा असतो. सकाळी 10 वाजेपर्यंत उघडा असतो, त्याच्यानंतर तो डायरेक्ट बंद होऊन संध्याकाळी 4 वाजता उघडतो. सो त्याच्यामुळे मी लवकर आली आहे, म्हणजे मी खोपोलीला राहते, तिथून मग मी ठाण्याला आली. आता 8 वाजता आय गेस मी आली, मग तिथून डायरेक्ट इथे आली. सो आम्हाला 1.5 तास भेटलाय शूट करायला. आणि इथून पुढे आम्हाला जायचंय विवियाना मॉल, किंवा मग आम्ही जाऊ
तलाव पाली वगैरेला, तिथं थोडंसं शूट करू वगैरे, बिकॉज मला रील्स पण करायचे आहेत 2-3. सो त्यासाठी चला आता मी एन्जॉय करते हवाला व्ह्यू. लेट्स गो. मला एक अशी मांजर भेटली जिथे ती अर्धी काळी आणि अर्धी पांढरी आहे. म्हणजे ती पांढरी आहे, तिची शेपूट काळी. हाय गाईज, तेव्हा हिची शेपूट काळी आणि ती पांढरी आहे. खतरनाक ना भाई. हिचं वेगळंच आहे. ही अख्खी काळी आणि तिचे फक्त पाय गोरे. असले अँटिक पीस आहे भाई खरंच. छोटे छोटे व्ह्यूज घ्यायचे. कितना क्या क्या करना पडता. सो आता वाजले 10:30 आणि आपण चाललोय विवियाना मॉलला, कारण की इकडचं गार्डन बंद होणार आहे. सो आपण आता तिकडे जाऊन घेतोय. गाईज फायनली आपण मॉलमध्ये आलो आहोत. इकडे कपडे वगैरे बघू शकता तुम्ही. इथे काय लागलंय. Hit that baseline nice and slow. Talk like singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that west coast ride. Say barbecue flame. Guys, I'm so sorry, but विवियाना मॉलमध्ये ब्लॉग करायचं अलाव नव्हतं. बट स्टील आम्ही तिथे 2 तास घालवले. इकडून तिकडून नुसतं चालत होतं. एवढं जास्त पाय दुखले जातात म्हणजे तुमचे बापरे. पण फायनली मला तुम्हाला दाखवायचं होतं, बट काय करणार होता, बिकॉज तिथं अलाव नव्हतं काहीच करायचं. त्यामुळे आम्ही स्वतःचा पण फोटो वगैरे नाही काढले, काहीच नाही काढले. डायरेक्ट आम्ही म्हणजे चालू केला होता ब्लॉग, पण तेवढंच ती मागची बाई आली. ती होती की नाही ब्लॉग इज नॉट अलाउड असं काही बोलली. आम्ही ठरवलं आता जाऊ दे. आता पुढचा आपण प्लॅन करूया की स्टेशनच्या जवळपास एक तलावपाली म्हणून, स्टेशनच्या जवळ तलावपाली म्हणून आहे, तिकडे जाऊया. बाकी बघू. आजच्या दिवसात आम्ही एवढंच कवर करतोय. बाकी खूप जास्त इथे गरम, तुम्ही लिटरली बघू शकता किती जास्त क्लाउडी झालं आहे बघा. आणि त्यासोबत एवढी जास्त गरमाहट आहे ना बापरे, की माणूस फिरूच शकत नाही. बाकी ठाण्यामध्ये खूप सारं आहे काय काय फिरायला, बट आम्ही नाही फिरू शकतो. सो सॉरी, बट जेवढं होतं तेवढं आम्ही कवर करतो. आता आम्ही निघालो आहे विवियाना मॉलमधून. त्या साईडला मॉल आहे. सो आता आम्ही चाललो स्टेशनकडे. फायनली आपण आलेलो आहोत आता तलावपालीच्या इथे. हे तलावपाली म्हणजे पूर्ण तलाव आहे. आता त्या साईडला ना ॲक्च्युली ब्रिज आहे, बट आता तो त्या साईडला जावं लागलं आपल्याला. पाण्यावरचा ब्रिज, पाण्यावर नाही तो बाजूला आहे, साईडला आहे. बट तिकडे जायचं होतं. लेट्स आपण गेलो तर जाऊ. सो गाईस आमचं फिरून वगैरे झालेलं आहे आणि आता थोड्या 1 तासामध्ये आमची ट्रेन आहे. त्याच्यामुळं मग आम्ही थोडंसं आलो इथे हे करायला तिकडे
त्याच्यानंतर मग आता आम्ही थोडासा खाणार मिळणार आणि त्याच्यानंतर खाणार काय नाही आहे, आम्ही मेदूवडा ऑलरेडी खाल्लेला आहे. आता मस्तानी घ्यायची, ती पितो. सॉरी, ही मस्तानी नाही, ही मँगो लस्सी आहे. मस्तानी अजून येते, सो ती पितो, ती खातो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट घरी जातो. सो आपला आजचा ब्लॉग एवढाच होता. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.